तुकाराम महाराज म्हणतात की आपण जर आपल्या विठ्ठलाला आर्ततेने हाक मारली तर तो विठ्ठल धावून आपल्याकडे येतो. ते काय सांगतात बघूया. हाके सरीशी उडी घालून या स्तंभ फोडी, ऐसी कृपावंत कोण माझे विठाई वाचून, करिता आठव धावून या घाली कव, तुका म्हणे गीती गाता नामे घ्यावी सायुज्यता. तर भक्त प्रल्हादाने आर्ततेने नारायणाला हाक मारली. तर नारायणाला हाक मारल्याबरोबरच नारायणाने काय केलं, तो स्तंभ म्हणजे तो खांब फोडून त्या स्तंभातून त्या खांबातून तो प्रकट झाला आणि त्याने प्रल्हादाचे रक्षण केले. तर माझी माऊली माझी विठाई अशी कृपावंत आहे आणि माझी अशी कृपावंत माऊली माझ्या विठाई आणि माझ्या माऊलीहून दुसरी कोण आहे बरे. तिचे स्मरण करताच प्रेमाने धावत येऊन ती आपल्या भक्ताला मिठी मारते, भक्ताला जवळ घेत असते. तुकाराम महाराज म्हणतात हरीचे नाम गीतात आळवावे, त्याने सायुज्य भक्ती मिळते. म्हणजे जेव्हा आपण हरीचं नामस्मरण करतो तेव्हा आपण गीतामधून अभंगामधून त्यांना आळवावे. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जेव्हा आपण एखादा अभंग म्हणतो तर तो अभंग म्हणत असताना आपण आपल्या विठ्ठलाला अगदी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना आळवीत असतो आणि त्यामुळंच आपला नारायण आपल्याला प्रसन्न होतो. आणि कारण माझा विठ्ठल माझा नारायण आणि भक्ताच्या आर्ततेने हाक मारल्यानंतर तो अगदी ताबडतोब त्याच्या मदतीला धावून येतो असे अभंगातनं सांगतात. रामकृष्ण हरी.